मारशील का नाही इकडं चुकला आता. सगळ्यात मेन काय सांग बरं सगळ्यात मेन काम काय तुझं दिवसातलं कंपनी आहे नाही 1000 स्क्वॉट नाही याला. 1000 स्क्वॉट मारायचे नाही तर काही मारायचं ते पण दगड वेट घेऊन चल. पाणी कमी झालं वाटतं थोडंसं आता पलीकडे जाऊ आपण जाता येते इझी आता पहिले एवढं जाता येत नव्हतं. दगड पण टाकली वाटतं 2-4 जाता येत आता त्या करणला फोन केला करण येऊ राहिला आज काल तर कॉलच नाही उचलला त्यांनी चला. तर हाय गुड मॉर्निंग. आज आपलं 365 दिवस चॅलेंजचा 196 दिवस आहे आपला आज. तर चॅलेंज म्हणजे काय आहे ते पर डे आपल्याला कोणतं पण एकच काम करणं लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मनाविरुद्ध काम करणं लागतं. मूड असू नसू काही काम असू नसू आणि उद्याची प्लॅनिंग आहे ते आजच करणं लागते सगळी. त्याला म्हणजे चॅलेंज. कारण की त्याच्यामुळं कोणता अडथळा आला नाही पाहिजेत. अडचण आली तर त्याला आधीच सॉल्व कर त्याला पर्याय काढले पाहिजेत. याला म्हणजे चॅलेंज. नाही तर काय आज नाही करू वाटलं नाही करणार. कारण की तुम्हाला दरवेळेस सांगितलं चॅलेंज शिवाय ऑप्शन नाही आहे. काहीच करू शकत नाही माणूस. कंटिन्युटी करू शकत नाही. जोपर्यंत टाईम तेवढा टाईम लाईन नाही आहे तोपर्यंत काहीच करू शकत नाही. आता करणचं उदाहरण बघा. काल उठणं नाही झालं किंवा हे जीवार केला आला नाही. आज फोन केला 2-3 मग आज आला. काही घेणं नाही. काल दोरी बनवायला लावली होती त्याला. बनवली की नाही आपण बघू आज. बघ की सिरियस आहे त्या गोष्टीविषयी. तर चला वॉर्मअप झाला आता कम्प्लीट आपला. आता काय करू वरती जाऊन जॉगिंग करू एकदा 2 किलोमीटर 3 किलोमीटर आपली रेग्युलर मधली जॉगिंग करू. मग कारण की काल आपण वेट ट्रेनिंग केली ती त्यामुळे पूर्ण पाय जाम झाल्यावर झालेले. तर चला आज काय करू लॉंग करू आणि
आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला, ठेवलं का नाही बरोबर. तरी 2-4 दिवस झाले पाऊस नाहीच आता सध्याला, त्याच्यामुळे पाणी कमी झालं. नाही तर पाऊस असला कंटिन्यू तर यायचं मुश्किलच होऊन जातं आपल्याला. मग आपलं तरी प्लॉटिंगच ओके वर्कआउट करायला, फक्त मग त्या दिवशी रनिंग होत नाही आपली एवढी. पण ज्या दिवशी आपलं इकडं ओके तर इकडं रनिंग करून घेत जाऊ, ज्या दिवशी नाही मग त्या दिवशी रनिंग सोडून अदर वर्कआउट करता येतो. मग असा फंडा असतो. नाही तर पाणी आलं म्हणून बंद करायचं नाही, ही गोष्ट असती. तर चला, वातावरण कसं आहे, पूर्ण पाणी शांत आहे ना. तर चला, वर आलो होतो आपण, आता काय करू, जॉगिंग करू. तीन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. काय आलं रे. तर आपण काय केलं, एकदम स्लोमध्ये गेलो आणि थोडंसं स्टेपिंगमध्ये आलो. तर 3 किलोमीटर केली आज. तर एक नक्की लक्षात ठेवा गोष्ट, कोणती पण गोष्ट करायला डिसिप्लिन लागतो. डिसिप्लिनशिवाय कोणती गोष्ट होत नाही. आणि कंटिन्युटी सगळ्यात मेन आहे. तर ती पण डायरेक्ट सवय नसते, कोणाचीच सवय नसते. त्याला पर डे डेव्हलप करायला लागतो, हळूहळू. आणि ती डेव्हलप कशी होती, पर डे आजचा विचार करायचा ना, आज जसं केलं आजपेक्षा उद्याचा एक दिवस एक काहीतरी चांगला बेटर करायला बघायचं. पण हेच करायचं, मोठं टार्गेट ठरवून कंटिन्युटी येत नाही. मोठं टार्गेट ठरवलं ना, आज ना उद्या ते जास्त वाटतं आणि माणूस करणं सोडून देतो. त्याच्यामुळं पर डे काम करायचं. आजचा दिवस कसा बेस्ट बनवायचा आणि आज जे चुकी झाली ती उद्या कशी क्लिअर करता येईल पर डे, ह्याच्यावर लक्ष द्या. आपोआप तुम्हाला तुमची हॅबिट होऊन जाते डेली हे परफेक्ट बनवायची. आणि तेच डेली काम करू ती कंटिन्युटी बनून जाते आणि कन्सिस्टन्सी बनते कंटिन्यू. तर ही गोष्ट असते, ही काय नॅचरली येत नाही, ही सगळ्यामध्ये डेव्हलप करणं लागते, कोणामध्येच नसते. पण त्याला आपल्या मनाविरुद्ध जाणं लागतं, मनाविरुद्ध सगळं काम करणं लागतं. झोपायचं मन असलं तर उठायचं मन असलं झोपायचं. आपण चॅलेंज चालू केलं तर तेव्हा स्टार्टिंगला लई तकलीफ झाली, उठू वाटत नव्हतं. कारण की आपण जॉब करतो, जॉबवरून 12:30 वाजता आलो तर 5:30 वाजता उठणं लागतं. 4 ते 5 घंटे, 4.5-5 घंटे झोप होती फक्त. दुपारी टाईम भेटला झोपतो आपण. तर हे असतं. पहिल्या स्टार्टिंगला 50-40 दिवस एवढं कंटिन्यू गेले आणि आता हळूहळू बॉडी सपोर्ट करते त्या गोष्टीला आणि आपलं माइंड पण आहे. आता कोणती पण गोष्टी काही जर उठायचं म्हणलं ना, आता आपोआप जागी येते. ही मेन असते, कन्सिस्टन्सी असते. तर त्याच्यामुळे आपले 196 दिवस चालू आज. चला, सगळ्यात मेन काय सांग बरं.
सगळ्यात मेन काम काय तुझं दिवसातलं? कंपनी आहे? नाही. कंपनी काय पार्ट टाइम आहे? कंपनी नाही पण सगळ्यात नाही का. पार्ट टाइम आहे ना का फुल टाइम करतो तू? कंपनीच करायची पुढं? नाही. मग पार्ट टाइम झालं ना. मग मेन काम काय? मग सुट्टी काऊन नाही? इकडे सांग, सुट्टी काऊन नाही? मग चुकून पडली. चुकून नाही, आज चुकून त्यातलं हे घे खुरपं घ्या आता याची डिसिप्लिन याला पनिशमेंट द्यायला शिवाय काम होत नाही. आता इथून पुढं तेच आहे. आता सुट्टी मारली 1000 स्क्वॉट मारायचे, नाही तर काही मारायचं, ते पण दगड वेट घेऊन. चल, हे सगळं जे मेन गवत आहे ना सगळं काम पण टाकायचं पुढे. याशिवाय होणार नाही भैया. तर कंटिन्यू जोपर्यंत भीती नसती आणि काय या मोठं टार्गेट नसतं, त्या या 2 गोष्टी नसल्याशिवाय माणसाला काहीच होत नाही. काय आलं धार? काही नाही का धार लावतो तो टाईम होऊन जाईल भैया. ताकद लावून थोडीशी. स्क्वॉट आपण मारले होते काल, तर आज काय करायचं, थोडंसं लेग फ्री करू आज आपण. तर चला थोडंसं ड्रिल वर्कआउट टाईप करू आज, थोडंसं लेग फ्री करू. कारण की स्क्वॉट काल वेट ट्रेनिंग मारले, थोडेसे मांड्या थोडी जाम झाली त्या. तर चला मारशील का इकडं बघ. चुकला आता लेग फ्री केले आपण थोडेसे वरच्यावर. तर आता काय करू, रेग्युलर मधले स्किपिंग तर नाही आज, तर आज पण आता रेग्युलर मधला वर्कआउट करू आपण. काय करू, डिप्स मारू आणि ॲप्स मारू. तर चला आपण आता मोबाईल घेऊ पडून. आता रेग्युलर मधला आपण वर्कआउट करू. स्किपिंग आणणार आहे उद्या? मी आणू? तर चला आपण रेग्युलर मध्ये डिप्स मारू आणि ॲप्स मारू. तर चला निघायला का? त्याच्यामुळे आता व्हिडिओ मी बोलतो, आता व्हिडिओ मध्ये डायरेक्ट. चल तू गेल्यावर. तर चला आपण डिप्स मारू पहिले.
डिप्स आपले कंप्लीट झाली इथं. आता ॲप्स आपल्या रेग्युलर ठिकाणी मारू. तर आज आपण करणला पनिशमेंट दिली. का बरं दिली? कारण की डिसिप्लिन तयार होती. नाही तर काय एक एक दिवस झालं ना तर मग त्याला काय वाटत नाही. त्याच्यामुळे काय करू, इथून पुढं पनिशमेंट चालू करू. आज केली, उद्या त्याला 1000 स्क्वॉट बीस मारायला लावायच्या, नाही तर 2000 स्किपिंग. फक्त बाकी वर्कआउट काही नाही. मग बरोबर त्या भीतीने येईन तेव्हा त्या भीतीने डिसिप्लिन तयार होतं. हीच गोष्ट असते. धाक पाहिजेत नाही तर टार्गेट पाहिजे. त्याचं तर टार्गेट नाही सध्याला काही, पण भीती ठेवली ना तर होऊन जातं. तर चला आता काय करू, डिप्स झाले कंप्लीट. आता ॲप्स मारू. तर चला आता काय करू, ॲप्स वर्कआउट मारू. पण ॲप्स मारायचे कसे, प्रॉपर सेटने मारायचे. म्हणजे 20-20चा सेट मारला ना तर 4 सेट 20-20 मारायचे, 5 सेट 20-20च मारायचे. पहिले स्टार्टिंग जास्त मग कमी असं नाही मारायचं कधी. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला तर ॲप्स आपले कंप्लीट झाले. ॲपच्या आपण 30-30चे 3 सेट मारले, वेगवेगळे 3. कधी पण रिदममध्ये मारायचे, कधी पण कमी जोरात मारायचे नाही, कमी जास्त मारायचे नाही. कारण एकाच रिदमनी एकाच स्पीडने मारायचे कधी पण, तर रिझल्ट भेटतो. नाही तर काय आपण पहिले जास्त मारतो मग कमी मारतो, पहिले जास्त मारतो, ह्याने रिझल्ट भेटत नाही आणि प्रॉपर वर्कआउट होत नाही. तर ह्याने कसं आहे, एक रिदमनीच मारायचं टोटल. काही कोणती पण गोष्ट वर्कआउटची करा, रिदम शिवाय ऑप्शन नाही. रनिंग करा किंवा स्किपिंग मारा, तर काही करा, पण एक रिदम असतो आणि एक रुटीन असतो. स्टेप बाय स्टेपच करायचं. तर चला आजचा वर्कआउट संपला. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. त्यांनी बरंच साफ केलं. पनिशमेंट द्यायच्या नावाने साफ करून घेतलं बरोबर. आणि साफ करायचं होतं आपल्याला आज न उद्या. करू आज दररोज थोडं साफ करू. कारण की इचुकाट्याचं भीती असती. हे टोटल गावात साफ करून टाकू. हे इथं जे दिसतं ना, हे सगळं साफ करून टाकू आपण. तर चला
आज आपण काय केलं, लेग फ्री केले. कारण की काल आपण वेट ट्रेनिंग केली ती याची स्क्वॉटची, तर स्क्वॉटने पण लेग जाम झाली टोटल. तर मसाज केली आपण, पण आता थोडीशी लेग फ्री केली ना, तर उद्या वर्कआउटला लेग फ्री होऊन जाते. कारण की आज नसते केली, आज वर्कआउट केला असता अजून पेन झाली असते. चला वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. भांडणं करते, पाणी कमी झालं.